सर्व श्रोते मंडळींना नमस्कार. आज आपल्याला खूप छान योग आहे. आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. आपल्याकडे इथे मी जेव्हा संकल्प केला होता तर ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती प्रित्यर्थ ज्ञानेश्वर चरित्र सांगायचं हा संकल्प होता. त्यामध्ये आपले दोन प्रवचन झालेली आहेत. एक पैठणपर्यंत एक प्रवास केला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिखाण केलं होतं त्या संदर्भात आपण बोललो. आणि आज हे तिसरं जे प्रवचन पुष्प आहे हे ज्ञानेश्वरांची यात्रा, तीर्थयात्रा आणि समाधी. आणि हे पुष्प संपवून मी विश्रांती घेणार आहे असं ठरवलं. खरं हे लेक्चर जे होणार होतं, जे आज ठरलं ते 1.5 महिन्यापूर्वी ठरले. आम्हाला कल्पना नव्हती काय होणार आहे. आम्ही बाईंना म्हटलं होतं की बाई लवकर घ्या, आपण लवकर संपवू. पण ते झालेलं नाही. आज द्वादशी तिथीला हा कार्यक्रम ठरला आणि पार पडला. तुमच्या सगळ्यांना सांगण्याचं एक वैशिष्ट्य आहे की मी मागच्या 9 तारखेला माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि माझ्या पायाला प्लॅस्टर आहे. त्यामुळे मी घरातून बाहेर पडू शकत नव्हतो. आज फक्त माऊलीसाठी माऊलीने मला इथे सोडलंय. त्यामुळे ही केवळ माऊलीची कृपा असेल या संदर्भात प्रयत्न महाराजांचा आभार मानतो. आणि ज्ञानेश्वर माऊली आणि अक्कलकोट स्वामी हे एकच आहेत. आणि ज्या वेळेला आमच्या सद्गुरूने आम्हाला सांगितलं की ज्या वेळेला तुला अक्कलकोटला जाता येत नसेल तेव्हा तू आळंदीला जा, आळंदीला तुला महाराज भेटतील. आणि असं बराच वेळेला माऊलीच्या समाधीवर महाराजांचं दर्शन आम्हाला झालं. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर हे आमचं भाग्य झालं की ह्या गीता धर्ममंडळाचे जे मुख्य कार्यक्रम होते V.A. कुलकर्णी, ज्यांनी ही अभ्यासाची पुस्तकं लिहिली, त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर मला गीतेची संख्या दिलेली आहे. आणि 1 ते 9 अध्याय त्यांनी मला माऊलींच्या समोर समजून सांगितलं. मी सोलापूरच्या तिकडचा, त्यामुळे मला पुण्यात आलं तर उच्चार येत नव्हते, मराठी पण बोलता येत नव्हतं. मग कसं बोलायचं, काय बोलायचं, इथून त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि ते आज इथे आहे. गजरेविषयी नाना सोनटक्के म्हणून आज होते वैदिक, हे पण असायचे. त्या सगळ्यांची कृपा म्हणून आज इथे आहोत. असं आज मी पार्श्वभूमी सांगितली. आपल्याला आता ज्ञानेश्वर महाराजांची तीर्थयात्रा आज आपण सुरुवात करूया. मागच्या वेळेला आपण आलो होतो की आळंदीला महाराज आलेले, पूर्ण नेवासावरून आले. नेवासाला ज्ञानेश्वरीचं सांगता झालेली आहे. ज्ञानेश्वरी सांगितली संपूर्ण. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिली नाही. लिहिली कोणी तर सच्चिदानंद बाबांनी लिहिली. आणि त्यासाठी माऊलींनी त्यांना जिवंत केलेलं आहे. म्हणजे त्यावेळेचा प्रसंग असं तुम्हाला माहिती आहे, सांगतो की ज्ञानेश्वर माऊली हे नेवासाला आलेले आहेत. इथे ते थांबलेले आहेत आणि सकाळी त्या नदीच्या काठी माऊली ध्यानस्थ बसलेले आहेत. आणि ध्यानस्थ बसल्यानंतर ते सच्चिदानंद बाबा मूत झालेले होते. त्यांना तिरडीवर बांधलं होतं आणि त्यांच्या सौ होत्या त्या सती जाण्यासाठी आल्या होत्या. आणि त्यांनी माऊलीला पाहिलं की असा एक योगी त्या झाडाखाली बसलाय, आपण दर्शनाला जाऊया. म्हणून ते आल्या दर्शनाला. आणि ते दर्शन घेत होता. बांगड्यांचा आवाज आल्यानंतर त्यांनी अखंड सौभाग्यवती भव मांडलं. माऊली म्हणाले असं काय बोललं. हो म्हणले तुमचं काहीतरी चुकतंय. म्हणलं काय झालं.
म्हणलं आमच्या इथे तिरडी घेऊन येतात लोक आणि तुम्ही मला अखंड सोबत ठेवते. भाऊ कसं म्हटला तुम्ही? तर म्हणले कोण तुझा नवरा? ते म्हणले बघा ते घेऊन येतात ते तिथे. काय तुझ्या नवऱ्याचं नाव? त्याला सच्चिदानंद. अहो ज्याचं नाव सच्चिदानंद तो मेल्यासारखं कसा पडेल? सोडा म्हणे त्यांना. आणि सोडा म्हटल्यानंतर सोडलंय आणि महाराजांनी त्यांना सांगितलं. महाराजांनी पाणी दिलं, त्याच्या शिंपडलं, ते जागे झाले परत असं. आणि मग सच्चिदानंद बाबा त्यांना म्हणतात की माऊली, माझी यात्रा मी संपवलेली होती, तू मला का परत बोलवलं? तर माऊली त्याला सांगते की अरे तुझ्या हातून मोठं काम होणार आहे. ते म्हणले उरलेलं आयुष्य मी तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही सांगा काय करायचं. ते म्हणते सांगितलं आता तुम्ही सांगितलं गीता ती लिही, शुद्ध लेखन शुद्ध वाचन हे लिहून घ्यायचं, हे काम तुझं आहे. आणि मग त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांनी हे गीता जी सांगितलेली त्याच्यावर त्यांनी जे हे भावार्थ सांगितला तो भावार्थ सकट लिहून काढले आणि इथेही ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. साधारण 3-1 वर्ष लागली ते व्हायला सगळं करायला. आणि त्यानंतर ते समर्पित केली गुरूंना, निवृत्तीनाथांना. निवृत्तीनाथांना सांगितलं की तुम्ही सांगितलं काम आता पूर्ण केलंय, म्हणून ही तुम्हाला आचरणाला आपण आणि मला काय द्या तर पसायला केले हे कीर्तन बाहिले तुमच्या चरणी. असं माऊलींनी सांगितल्यानंतर निवृत्तीनाथ खुश झाले. आणि मग काय फळ पाहिजे? मग पसायला सगळ्या ओळ्या आता विश्वास म्हणजे आता ते त्याच्यावर सांगणं खूप मोठं आहे, पण आता ते सांगत नाही, आपल्याला पुढे जायचंय. आणि मग ते केल्यानंतर गुरुजी खुश, शिष्य खुश. आणि हे सांगितल्यानंतर वेदांचा तो अर्थ आम्ही जाणू, अशी संतांची महिमा. बाकीच्या पंडितांनी वेद म्हटले, पण म्हटल्यानंतर वेदांचा अर्थ तो आहे तो जगण्याचं काम तुम्ही केलं असेल तर संत मंडळी केलं, म्हणून ते काय इतर वाहे भाव असं म्हणतात. आम्ही पाठांतर करू, सगळं करू, पण त्याचा अर्थ आणि जगण्याची कला ही संतांनी शिकवलेली आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात ज्ञानदेवा, जे भगवंतांनी सांगितलं तू सगळ्यांना सांगितलंस, पण तुला जे सांगायचंय ते तू सांग. काय सांगायचंय हा प्रश्न. मग काय म्हणले की अमृत अनुभव सांग. तुला आलेलं अमृत जो अनुभवलेला आहे ते लोकांना सांग. आणि मग 10 अध्यायामध्ये त्यांनी अमृतानुभव सांगितला. म्हणजे गुरु शिष्याचं नातं, प्रकृती पुरुषाचं नातं, शिव आणि जीवाची भेट, शिव आणि शक्ती एकत्र कशी आहे आणि ह्यामध्ये आपण कसं तरलं जायचं हे सगळं सांगताना अनुभवानं हे सांगितलं. अमृतानुभव, त्या अमृत अनुभव म्हणतात. अनुभव अमृत आणि अमृताचा अनुभव असं जोडी शब्द केले तरी चालतात. आणि त्यामुळे ज्या साधकाला आपण मोक्ष प्राप्ती करायचं असेल त्यांनी काय पद्धतीने जावं त्याचा अत्यंत सुरेख उदाहरण आणि एक्सप्लेनेशन त्या 10 अध्यायामध्ये त्यांनी सांगितले. आणि हे सगळं केल्यानंतर माऊली परत आळंदीला आलेले आहे. पण आळंदीला आल्यानंतर बाकीचं ते सगळं खूप मोठं आहे. नंतर हरिपाठ लिहिला, चांगलं 65 लिहिली. हे सगळं केल्यानंतर त्यांना वाटलं आपण तीर्थयात्रा करावी. संतांचं वैशिष्ट्य एक बघा, संतांची मांदियाळी जमवतात. एकटा तीर्थयात्रेला जात नाही, आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन जायचं आणि सगळ्यांचा उद्धार करणं हाच त्या तीर्थयात्रेमध्ये असतो. आणि मग त्यांनी सांगितलं की आपण तीर्थयात्रेला जायचंय का. कारण असं केल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं आता ठीक आहे आपण जाऊया. मग कुठून जायचं? इथून आळंदीहून निघायचं आणि पंढरपूरवरून आपण सुरुवात करायची
आणि पंढरपूर पर्यंत सगळी मांदी आणि संतांची जमवायची. मग आता पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर हे आमचं तसं बऱ्यापैकी आहे. चौघ भावंड आणि गावाचे काही लोक हे गेले तर आले कसे, पुण्याकडे नाही आले ते चाकणला गेले. आळंदी ते चाकण. चाकणला महिपती नावाचे ग्रस्त होते. त्यांनी सगळ्या संतांचे हे केले, बर्धा ठेवली आणि ते बर्धा ठेवल्यानंतर ते थांबले. आणि हे सगळे संत मंडळी आपल्याकडे आले, त्यांना आपण काहीतरी खायला म्हणजे जेवायला घातलं पाहिजे, तो एक सोहळा असतो म्हणून त्यांना खूप कृतार्थ धन्यता वाटली. पण ते जाताना म्हणते, अहो माझी मुलगी तिकडे आहे, तिच्याकडे तुम्ही जाल का? जा. कुऱ्हाड या गावीला, कुऱ्हाड हे गाव आहे पंढरपूरच्या अलीकडे. आणि मग ते झाले. आता तिचं नाव होतं सीतामाई, त्या मुलीचं नाव सीतामाई, आणि तिच्या नवऱ्याचं नाव होतं रामराव. आणि तो रामराव पाटील होता त्या गावाचा. आणि हे पण तो अत्यंत कर्मठ होता आणि ह्या संतांच्या राहिलेले. आणि सीतामाईला वाटलं की हे सगळे संत मंडळी आहेत ना, त्यांना थोडं का विना माझ्या घरात जेवण घालायला पाहिजे, म्हणून त्यांना पण ते नवऱ्याच्या पुढे बोलायचं कसं काय, हा सगळा प्रकार झाला. तिथे बराच मोठा प्रसंग येतो, मी आता सांगत नाही सगळा. पण त्यात करून तिला जो एक मुलगा होता ना, तो त्या दिवशी अस्वस्थ झाला आणि जबरदस्त जाणार होता. आणि मुलगाच जाणार ह्या भावनेने रामराव सुद्धा घाबरले. आता काय करायचं? त्यामुळे संत मंडळी आले, त्यांना सांगा काय होईल. आणि मग रामराव त्याला घेऊन गेले संत मंडळीकडे. आणि माऊलींनी पाहिलं, त्याला परत आरोग्य प्रदान झालं. आणि मग तो म्हणला की आता मी तुम्हाला सोडणार नाही, मी माझ्याकडे यायला पाहिजे. आणि अशी सीतामाईची इच्छा पूर्ण केली माऊलींनी. सगळ्या संतांना जेवण घातलं आणि मग तिथून पुढे पुढे जात जात पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं पंढरीला गेल्यानंतर पांडुरंगाला सांगितलं, ते नामदेव आहेत ना, त्यांना आमच्याबरोबर द्या. ते नामदेव म्हटलं ते परवा गेले तर जाणार, नाही तर नाही जाणार. मग पंढरपूरच्या पांडुरंगाने त्याला विनंती केली की असा संत समाज होणे नाही, ह्याच्याबरोबर तू प्रवासाला जा. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाने परवानगी दिल्यानंतर नामदेव महाराज तयार झाले. त्यावेळेला बाकीचे सगळे होते, सावतामाळी, गोरा कुंभार, हे सगळे तिथे आलेले. आणि सगळे ते आल्यानंतर तो प्रवास चालू झालाय. आणि प्रवासात असं ठरलं की हरी कीर्तन आणि हरी जागर करत आहे. ज्या ज्या ठिकाणी मुक्काम पडत येईल त्या ठिकाणी नामदेव महाराज कीर्तन करत असत. माऊली सगळ्यांना उपदेश करत असत, भक्तीने सांगत असत. आणि असा संत समागम हा चालू. आणि पंढरपूरहून तेर, म्हणजे हा माझा थोडा वेगळा आहे. पंढरपूरहून तेर ठिकाणी गोरोबा कुंभारांचं घर आहे, ते आहे तिथे. आणि मग गोरोबा कुंभारांच्या घरावरून बाकी जाऊन मग सातपुडा पर्वत मध्ये, सातपुडा पर्वत म्हणजे नाशिकच्या मार्गे जाऊन पुढे जातात. त्या ठिकाणी नाशिकला गेले आहे. त्यावेळेस काय झालेलं, राम होता तेव्हा दिल्ली नव्हती, शबरीचं गाव ते आजही तेथे नरहर हरिवंश नावाचा त्यांचा वंश राहतो. आणि तो विठ्ठल भक्त होता. आणि विठ्ठल भक्त असल्यामुळे येणाऱ्या वाटसरूला जर विठ्ठल नाम म्हटला तर तो मारत नसे, नाही तर त्याला लुबडत असे त्याची आख्या. सगळा संतांचा आवाज चाललाय आणि पांडुरंग हरी, वासुदेव हरी असं म्हणून चाललंय. आणि तेव्हा जेव्हा कळलं की माऊली मला संतांचा भाव आहे, तो तिथे गेला. भिल्ल म्हणजे भिल्लाचा अवतार तुम्हाला माहिती, तीर कापती आणि सगळं हे. आणि माऊलीच्या पाया लोकांना घातले.
आणि तिथं सांगतात ते की शबरी इथेच रामाला बोलवली होती, इथून हे जंगल अवघड आहे, मी तुमच्या बरोबर येतो. आणि तो त्या सगळ्या संतांना घेऊन ते जंगल पार करतो आणि पलीकडे जातो. पलीकडे गाव आहे ते धार, धार नावाचं गाव आहे. त्या धाराच्या घराकडे ते कृष्णाजी पंत एक नावाचे ग्रहस्थ होते, त्यांच्याकडे त्या बिल्ल सोडून देतो की बाबा कृष्णाजी पंत म्हणजे ब्राह्मण आहे, त्यांच्याकडे यांना सोडून आणि मग तो जातो. त्या दिवशी कृष्णाजी पंतांकडे त्यांचा जो मुलगा होता त्याला सर्प दंश झाला आणि त्यामुळे तो वारला होता, म्हणजे तो असा प्रेत पडलेला घरामध्ये. आणि ही सगळी संत मंडळी तिथे जातात. दुःखचा डोंगर आतमध्ये आहे, सगळी संत मंडळी बाहेर. निवृत्तीनाथाने म्हणजे ज्ञानदेवा काय झालं तो त्याला, ते पाहतात तर मुलाचे प्राणी गेलेले असतात. म्हणजे काय झालं, सर्पदंश झालं, म्हणजे काही अर्थ नाही. मग माऊलीने त्यांनी कृपा दृष्टी टाकली, तो मुलगा जिवंत झाला. सांगायचं काम म्हणजे ही संतांची तीर्थयात्रा आहे ना, ती जन उद्धारासाठीच असते. त्यांना जाऊन त्या नदीमध्ये आंघोळ करा किंवा लोकांना सांभाळा हे त्यातलं महत्व नसतं. ज्या ज्या लोकांना जे जे करायला लागेल त्या जनतेचा उद्धार करून सगळ्यांना आपल्या संगीत घेऊन जाणे, सगळ्याबरोबर घेऊन जाऊन त्यांचा उद्धार करणं हा संतांचा एक मोठा आदर्श असतो. आणि मग तिथे कृष्णाजी पंतांकडे गेल्यानंतर कृष्णाजी पंतांना खूप आनंद होतो आणि सध्या सगळ्या संतांना त्यांनी त्यांचा आदर तिथ्य करतात, हे करतात. आणि मग तिथून ते पुढे जातात तर उज्जैनला. मग आता तर कसा प्रवास होत आहे, तर ही पुढची प्रवास आहे, थोडं वेळ लागतोय पण आपण संपतो या वेळेमध्ये. आणि मग उज्जैनला जातात. उज्जैनच्या पुढे उज्जैनला थांबतात, दर्शन घेतात, पुढे जातात. म्हणजे उज्जैनच्या आधी एक औंढ्या नागनाथला जातात. ते तुम्हाला सांगायचं राहिलं, औंढ्या नागनाथला जातात. तिथं तिथे सगळे संत मंडळी जमली. त्या दिवशी शिवरात्र होती आणि शिवरात्र असल्यामुळे महादेवाची पूजा झाली. त्या ब्राह्मणात रुद्र आणि हे चालू होतं. त्यांना सांगताना जागाच नाही, लोकांची गर्दी. नामदेव म्हणजे आपण पाठीमागे साईडला देवाच्या पुढे कीर्तन केलं काय, मागे कीर्तन केलं काय, तर त्यात काही फरक पडत नाही. म्हणजे मागे कीर्तन करू, सगळी संत मंडळी देवाच्या मागे गेलेली आहे, नामदेवाचं कीर्तन चालू आहे. तर त्या शिवाला सुद्धा वाटलं की माझ्या मंदिरा प्रांगणामध्ये संत आलेले आहेत आणि मग ह्या रुद्र ऐकण्यापेक्षा संतांचं का ऐकू नये, म्हणून ते देऊळच फिरले. बघा तुम्ही गेला ना की औंढ्या नागनाथला देऊळ फिरलेले आहे. हा चमत्कार हा त्या तीर्थयात्रेत. आणि मग तिथून ते सेट करून पुढे उज्जैनला जातात. उज्जैनला त्यावेळेला भोज राजा होता. भोज राजा भोज खूप उदार होता आणि त्यांच्याकडे एक ज्योतिषी होते आणि तो भयंकर हुशार होता आणि त्यामुळे त्यांनी राजदरबार ठेवलं. तर एक दिवस भोज राजा बाहेर शिकारीला चालला होता आणि शिकारीत आल्यानंतर तो रस्त्याने जाताना एक परिटाची बाई त्यांना दिसली. आता बाहेर बाय बरोबर राजा आहे, बाकीचं काही नाही, पण त्या बाईची अभिलाषा त्या राजाच्या मनामध्ये आली. पण राजा अजिबात चुकीचा वाटणार नाही आणि मग तो त्या ज्योतिषाला बोलवतो आणि तो सांगतो की माझ्यामध्ये अशी अभिलाषा निर्माण का झाली, त्याचं कोणतं पापकर्म मला आडवं आलं हे मला तो 8 दिवसाच्या आत सांगितलं पाहिजे, नाहीतर तुम्ही गच्छन्ति असं सांगितल्यानंतर त्या ज्योतिषाची साधना केली, सगळं पाहिलं पण उत्तर काय मिळेना. म्हणजे उत्तर शोधत करताना तो असा चालला असताना एका वेश्येची त्याची गाठ पडली. आपण लोक म्हणतो वेश्य म्हणजे बरोबर नाही, आणि मग तो त्या
गोष्टीला करतो की राजाने मला हे सांगितले की माझ्या मनामध्ये अशी अभिलाषा का निर्माण झाली, याचं उत्तर तुम्हाला देईल. असं कोणतं पाप कर्म मी पहिले केलं होतं की माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली. आणि ते झाल्यानंतर ती वेश्या त्यांना सांगते की ह्याचं कारण हे आहे, आणि ते कारण सांगते. तो विचारतो तुला कसं कळलं, तू कशी शिकलीस, ज्योतिषी येतो तो वीर शैव जाती कारण येतो. म्हणजे तुला कसं कळलं, म्हणजे मी रामानंद स्वामी, काशीला जे रामानंद स्वामी आहेत ना त्यांची शिष्य आहेत. वैश्य रामानंद स्वामी हे संन्यासी यती मोठे आहेत, त्यांची शिष्य आहे. म्हणजे तुला तर या प्रश्नाचं उत्तर असेल तर तू रामानंदांकडे जा. भोजराजाला त्याच्या प्रश्न उत्तर दिलं आणि ते निघाले काशीला रामानंदांकडे. रामानंदांना नमस्कार केला, सगळं सांगितलं. आणि हे काय केलं, रामानंदांनी त्यांची सगळी हकीकत सांगितली. बरं येती माणूस त्यामुळे सगळं सांगितलं. आणि मग ते म्हणतात की मला आता मुक्ती द्या, मला जगायचं नाही, कारण या राजाच्या नोकरीत मी राहणार नाही. तेव्हा रामानंद सांगतात अजून तुला 7 वर्ष जगायला लागेल. म्हणजे का, म्हणजे तेव्हा ज्ञानेश्वर नावाचे संत त्याच्या चरणावर्षी तुझ्या देह पाहिला की तुझ्या जीवनात सार्थक होईल. हे रामानंदांनी सांगितलं की ज्या रामानंदांच्या आईचं आशीर्वादाने ही मुलं झालेली आहे. काशीला विठ्ठलपंतांना जे काही अधिकार दिला होता तो रामानंदांनी. नंतर रुक्माईंनी 1.25 लाखाच्या प्रदक्षिणा केल्या होत्या. तो पुत्रवती भव असं आशीर्वाद होते रामानंद. आणि आजही ते सांगतात की जेव्हा ज्ञानेश्वर येतील तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. आणि असं सांगितल्यानंतर तो परत आपला भोगला जातो आणि माऊलीची वाट पाहत असतो. आणि माऊली ही यात्रा करत करत भोजला येतात. आणि भोजला आल्यानंतर त्यांना कळतं की संतांचा साथ हवा आलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी हरी जागर, माऊलीचे कीर्तन, माऊलीचं प्रवचन, नामदेवांचं कीर्तन. आणि कीर्तनामध्ये असे तरंग व्हायचे की संपूर्ण स्वर्ग सुखवास त्यांना लाभायचा. हे जेव्हा त्यांच्या कानावर आलं तेव्हा त्यांनी सगळ्यांना आपल्या घरी बोलवलं. तर राजाशिवाय आधी माणसं, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी ठेव केली आणि ज्ञानेश्वर महाराजांची पाद्यपूजा केली. माऊलीने पाद्यपूजा स्वीकारली. माऊलीने विचारलं आता काय, तर त्यांनी सांगितलं की मला रामानंद स्वामींनी सांगितलंय की ज्ञानेश्वर महाराज त्याचा उद्धार करतील. म्हणून त्यांनी पायी ज्ञानेश्वराच्या पायावर धोकी ठेवली आणि तिथेच प्राण सोडला. सांगायचा प्रभुदेश की संतांची तीर्थयात्रा ही जनांना उद्धार करण्यासाठी आहे. हेच आहे, त्यांचा उद्धार झाला, सगळे संत झाले. आणि नंतर गया कागद ते वाराणसीला गेले. वाराणसीला गेल्यानंतर तिथे कुठे मणिकर्णिका, दत्त मंदिर, मी तिथे करत असताना तिथे मुद्गल ऋषी होते. त्यांनी फार मोठा यज्ञ केला होता. आणि या यज्ञामध्ये अग्रपूजा म्हणजे कोणाची पूजा करायची, सर्वात मोठा कोण हा ठरवायचा बाजार होता. आणि कोणामध्ये एकमत होत नव्हतं. सगळेच पंडित, काशीमध्ये सगळेच पंडित. आता अग्रपूजेचा मान कोणाला आहे, एकमत होत नव्हतं. मग सगळ्या संतांनी ठरवलं, ब्राह्मणांनी ठरवलं, एक हत्ती घेऊन यायची. हत्ती आहे तिच्या तोंडामध्ये एक माळ द्यायची
आणि ती माळ ज्याला घालेल तो अग्रपूजेला अधिकार असं ठरवलं. हत्ती अंग महादेवी हे सगळे लोक बसले, ती माळ हत्ती घेऊन जाते आणि जिथे माऊली बसते त्या ठिकाणी अग्रपूजेचा माळ माऊलीला गेला. आज तुम्ही गेला ते 750 वर्षापूर्वी झालेली कथा आजही तिथे पाहायला मिळते. आणि तुम्हाला सांगितलं त्यावेळेला माऊलीचं देऊळ तिथे काय नव्हतं, पण आता गोविंदगिरी महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिष्ठापना मागच्या वर्षी तिथे केलेली आहे. ही माऊलीची घडलेली घटना आहे तिथे. आणि मग ते करून अग्रपूजेचा अधिकार मिळाला. माऊलींचा सत्कार झाला. शंकराची नगरी म्हणजे विष्णूचा सत्कार. हा केवढा मोठा प्रसंग आहे बघा. आणि असाच प्रसंग मी आता प्रत्येक सांगतो की स्वामींच्या कथेमध्ये आलेला. अक्कलकोटला स्वामी असताना एक ब्राह्मण आला होता गुजरात मधला, आणि तो वेद पंडित होता. आणि तो अक्कलकोटला म्हणून महाराजांची सेवा करत होता. तर महाराजांनी सांगितलं तू आता काशीला जा. बरं, आपल्याकडे ते महाराष्ट्र आणि गुजरात मधले जे लोक आहेत त्यांचे संस्कृतचे उच्चार एकदम शुद्ध असतात, ते कुठेही असतात. आणि काशीमधल्या ब्राह्मणांचे उच्चार थोडे वेगळे पडतात. त्यामुळं हे तिथे महाराजांनी सांगितल्यानंतर काशीला गेले, पण ह्यांना कोणी विचारलंच ना, कारण ह्यांचे एकदम सटीक उच्चार व्हायचे ते त्या लोकांना आवडायचे नाही. त्यामुळे त्या हरिकीर्तन मंत्र काढला असायचं तेव्हा ह्यांना कोणी बोलवत नसेल. आणि ते म्हणत असत की मी इथे येतो, मला सगळं म्हणता येतं, पण मला कोणी बोलवत नाही. महाराजांनी मला इथे का पाठवलंय? आणि हे पाठवल्यानंतर ते उद्विग्न झाले. आणि महाराज का पाठवलं मला तुम्ही इथे? अक्कलकोटला महाराज आणि ते काशी. त्या दिवशी रात्री अक्कलकोटून महाराज सकाळी तिथे महाराज तिथे गेले आणि तिथे जाऊन बसले. उद्या मंत्र जागरण, मंत्र जागरण मुली काय करू म्हणे, मला बोलवत नाही की लोक, मी कसं जाणार त्यामध्ये, हात बोलवू लागेल. आणि ते बसले तिथे मंत्र जागरण. सगळे लोक, सगळे ब्राह्मण साठी ते बसलेले आहेत. महाराज अग्रपूजेच्या अधिकारावर बसले. त्याला बोलवा. आणि बोलवल्यानंतर त्याला बोलवलं आणि महाराजांनी सांगितले बसले. सगळ्यांच्या देखत ते बसले आणि म्हणे मंत्र जागरण चालू करा. आणि जागरणानंतर काशीच्या ब्राह्मणांनी काही मंत्र म्हटले आणि म्हणले त्यांना मंत्र म्हणायला सांगा. त्यांचे उत्तर इतके स्पष्ट होते, सगळे ब्राह्मण नतमस्तक झाले आणि त्यांचा परत एकदा सत्कार महाराजांच्या पुढे केला. ते उठले आणि महाराजांना काय म्हणले काय, पण हे कळलं कोणी? तर स्वामींमुळे. ज्या ठिकाणी विष्णूच्या रूपात माऊली गेले त्या ठिकाणी माऊली अक्कलकोट स्वामी सुद्धा गेले आले आणि त्या माणसाला ती पोचवली. आणि असं करता करता तिथे सगळे कार्यक्रम त्यांनी पाहिले. मणिकर्णिका काढलं. तर मणिकर्णिका तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. का नाव मणिकर्णिका पडलं माहिती आहे? तर त्या ठिकाणी विष्णूच्या कानावर एक कुंडल तिथं पडलं. आपल्याकडे नवीन हिंदीमध्ये म्हणेन धुंडो धुंडो रे साजना. तर ते कुंडल तिथं पडलं आणि ते शोधता आलं नाही कोणाला, म्हणून त्या घाटाला मणिकर्णिका घाट हे नाव ठेवले. तिथेच दत्ताचं ठिकाण आहे, तिथेच तो घाट आहे, तिथेच शंकर आहे, तिथेच विष्णू आहे. संपूर्ण जगात मूळ केंद्र हे मणिकर्णिका घाट आहे. काशीमध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर मणिकर्णिका. म्हणून मणिकर्णिका ज्या माणसाचं अस्थि विसर्जन होतं किंवा देह दान झालं होतं
मग काही आस्था केलं तर त्याला स्वर्गाचं दार उघडं आहे असं म्हणण्याची एक प्रथा आहे. पण असं असल्यानंतर त्या मणिकर्णिकेवर दत्त मंदिर आहे, शिव आहे, शक्ती आहे, आणि या सगळ्यांच्या रूपामध्ये मणिकर्णिक घाटांना नटलेला शंकराचं, विश्वनाथाचं मूळ रूप कुणाला पाहायला पाहिजे असेल तो मणिकर्णिक घाट. आणि तुम्हाला पाहिलं की आपल्या शिव उपासनामध्ये आपण सर्वात महत्वाचं काय मानतो तर श्रीयंत्र. तर श्रीयंत्रामध्ये काय आहे तर त्रिकोणाकृती बसवलेले सगळे त्रिकोण आहेत. जवळजवळ ते 64 त्रिकोण एकत्र असलेलं ते यंत्र आहे. आणि ते यंत्रामध्ये काय आहे तर संपूर्ण सृष्टीची रचना आणि त्या पाठीमागे शिव आणि शक्ती ही जी स्थिती आहे ती त्या एकत्र आहे, म्हणून त्याला श्रीयंत्र असं म्हणतात. आणि तिथेही देव गुरुचरित्रामध्ये काशी खंडातल्या 2 अध्याय तिथं आलेले आहेत की काशीची प्रदक्षिणा कशी करायची. नरसिंह सहजानंदचे जे शिष्य सिद्ध यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की कशी प्रदक्षिणा करायची. ते त्यांनी उदाहरण तुम्हाला सांगतो की तिथे मणिकर्णिका घाट ते विश्वनाथ मंदिर, दशवटमेघ घाट आणि परत आणि त्रिकोण. काशीमध्ये आहे खूप ठिकाणे, काळभैरव, मणिकर्णिका घाट, काळभैरव, विश्वनाथ मंदिर आणि मणिकर्णिका त्रिकोण. अशा ह्या त्रिकोणाच्या सगळ्या परिक्रमा आहेत आणि ते श्रीयंत्राच्या पद्धतीने केली जाते, म्हणून या परिक्रमेला विशिष्ट महत्व आहे. असं काशीबद्दल जेव्हा आपण बोलूया, पण ह्या परिक्रमामध्ये हे केलं माऊलींनी सगळ्यांना संतांना घेऊन ही काशी परिक्रमा केलेली आहे, सगळ्यांना उद्धारलेले आहे. आणि येताना सगळं ते गया प्रयाग तिथं करत जातो मी गिरनार करून काठेवाडीमध्ये म्हणजे गुजरातमध्ये आलेले गिरनारला गेले. आणि जेव्हा सांगतो मणिकर्णिक घाटाला दत्त महाराज, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी प्रत्यक्ष माऊलीला दर्शन दिले. अंगावर काटावपणाने प्रसंग आहे, पण हे उल्लेख केले. आणि हे केल्यानंतर ते गिरनार करत जातात, गिरनारवरून परत ते येतात सातपुडा पर्वत आणि परत पंढरपूरला येतात. पंढरपुराची मोठी प्रदक्षिणा आहे, सांगायला खूप वेळ लागेल, पण आपण संपवू कारण आपल्याला ती परिक्रमा संपवायची. आणि गिरनारला सगळं संपल्यानंतर प्रभात क्षेत्र जाऊन श्रीकृष्णाचा दर्शन केले, प्रवास करत. नंतर बाकी ते आहे श्रीकृष्णाचा आहे द्वारका, द्वारकेला जाऊन ते सगळे येतात आणि पंढरपूरला येतात. आता पंढरपूर आणि द्वारका तसं पाहिलं तर सगळं सारखं आहे. द्वारकेमध्ये जसे बोळ आहेत तसेच पंढरपूरमध्ये बोळ आहेत. द्वारकेमध्ये जसं मंदिर आहे तसंच पंढरपूरमध्ये मंदिर आहे. आणि तिथे जो कृष्ण आहे तो पांडुरंग आहे. पांडुरंग इथे काय आणि तिथे काय सगळं सांगतात. एक तत्व नाम द्रवधारी म्हणा हे जे माऊलींनी सांगितलं ना हरिपाठात ते त्याप्रमाणे. आणि मग हे करता करता ते सगळं करत करत ते पंढरपूरला आलं. आता ह्या वेळेला भरपूर वेळ झाला होता. माऊलींचं आयुष्य बघा 21 वर्षाचं आयुष्य. 1218 सगळी तीर्थयात्रा संपली, लिखाण संपलेलं आहे, तीर्थयात्रा संपली आणि पंढरपूरला माऊली पांडुरंगाच्या पुढे उभे राहतात आणि विनंती करतात, देवा किती कर्तव्याची वेळ आलेली आहे, आम्हाला आमचा अवकाश सांगता येतो.
पांडुरंगाच्या देवळामध्ये गरुड खांब आहे बघा. गरुड खांबाच्या पाशी गरुड सगळे संत मंडळी हे सगळे जमलेले आणि ज्ञानेश्वरांनी देवांना आव्हान केले, देवा माझी इतकी कर्तव्य संपली आहे. कारण हा जो काय होते चित्तशुद्धीमुळे मन इतकं शुद्ध होतं की ते शरीराच्या मध्ये कोंडलं जात नाही आणि ते वाहून जातं. किती वाहणार, आतमध्ये उमा येत असतो, लहरी येत असतात आणि ते बाहेर पडलेलं असतं सगळं. हे बाहेर पडता पडता त्या आसमंतात विसरून जायचं, विलीन व्हायचं, त्या परमेश्वराची जीवाची आणि शिवाची गाठ पडणार. मग ह्याला काहीतरी संधी पाहिजे ना, निमित्त काहीतरी पाहिजे ना. बरोबर बोलणार कोण? माऊली, माऊलीचीच बोलते. आणि मग सगळं सांगता सगळा अवतार पाहून माऊली म्हणते पुढच्या वर्षी ये. कारण आपण हे म्हणतो तर मग परत आनंदीला येतात. पुढची आषाढी वारी निघते आणि आषाढी वारीमध्ये सगळे सण संत समाज आळंदी येऊन पंढरपूरला जातात. आता देवाचा शब्द पाहिजे की देवाला पद परत माऊली उभे राहते. देवा आज्ञा, आणि आज्ञा म्हटल्यानंतर राई रुक्मिणी पांढरून फरक होतात आणि त्याला सांगतात कार्तिक महिन्याच्या एकादशीला पहिली शुद्ध एकादशी आहे ती पंढरपूरला होईल आणि ती झाल्यानंतर दुसरी एकादशीला आम्ही सगळे आळंदीला येतो आणि तिथे हा सोहळा सांगत नाही. नामदेवांचे अभंग आहे आणि अभंग सांगताना ते सांगतात का आळंदी, दुसरं कोण ठिकाण काय नाही, पंढरपूरच का नाही किंवा अजून दुसरं काय नाही. तर आळंदी हे क्षेत्र माऊलीच्या आधीही पण प्रसिद्ध होतं. नीलकंठेश्वर म्हणजे आता सिद्धेश्वर जे म्हणतात ना त्याचं नाव नीलकंठ आहे. आणि त्या नीलकंठे गंगा गिरग्या दोन नद्या नीलकंठाबरोबर आहे असं ते त्यावेळेला होतं. म्हणजे माऊलीच्या आधी हे त्याचं क्षेत्र होतं. आणि त्याचं वैशिष्ट्य काय सांगतात की ह्या क्षेत्रामध्ये इंद्र स्वतः आला, त्यांनी यज्ञ केलं आणि इंद्राच्या यज्ञाने निर्माण झालेली जी नदी इंद्रायणी असं त्या तीर्थाचं नाव आहे. आणि ते तीर्थ अत्यंत प्रवेश आहे. आणि आम्ही सगळे अलंकापुरीला येतो तर ते शुद्धाचं भेट आहे. तिथं माऊलीचा जन्मही झाला आहे, वाटलंच हे आहे, त्यांची साधना झाली आणि गुरुपदेश तिथे तुम्ही आलेला झालेला आहे. तर तिथेच सांगता तुझी होईल. आणि पुढच्या एकादशीला कृष्ण पक्षाच्या एकादशीला आम्ही तिथे येतो. हा निरोप घेऊन आमरण संतांना सांगतात आणि जायला सांगतात. एकादशीची वारी संपते. एकादशी हे व्रत 3 दिवसात असतं. नवमी, दशमी, एकादशी आणि पारणा करतात आणि नंतर निघतात असं सांगितल्यानंतर मग ते सांगतात, देव सांगतात की दशमीला आम्ही तिथे येतो. कार्तिक महिन्याच्या दशमीला येतो. दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला तुम्हाला गमनाचा निरोप देण्यात आले. आणि ते योग हे सांगताना सगळं संत मंडळी निघतात आणि पंढरपूरला येतात. आता आळंदीला येतात. आळंदीला येल्यानंतर खूप वर्णन आहे. आणि नामदेव महाराजांचे जवळ 23 ते 24 अभंग त्या समाधीच्या सोहळ्याचे आहेत. तरी इतक्या अभंग सोहळे की संपूर्ण दृश्य नामदेव महाराज आपल्याकडे उभं करतात. तर नामदेव हा एकच संत असा होता त्यावेळेला
या प्रत्येकाच्या बरोबर समाजच्या वेळेला ते हजर होते प्रत्यक्ष. मग हे झालं, तिथं झाल्यानंतर ते सगळे संत आले आणि त्यांनी वर्णन केलं की दशमीलाच राई रत्नाबाईसह रुक्मिणीसह पांडुरंग आळंदीला आहे. तरी सगळ्या संतांना सांगितलं होतं या, म्हणून त्यांनी सांगितले ते वर्णन आहे 5 कोसापर्यंत. पण आळंदीमध्ये संतांची मांजय करतो, हरिनामाचा गजर, कीर्तन, प्रवचन आणि हे सगळं चालू होतं. आणि मग तिथे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानज्योत अत्यंत प्रज्वलित झाली होती. निवृत्ती येताना कळून चुकलं होतं की आता हा सूर्य आम्हाला सोडून लागला. सोपान आणि मुक्ताबाईंनी सांगितलं की आई वडील गेल्यानंतर ज्यांची आम्हाला जाणीवच करून दिली नाही असा आमचा ज्ञानेश्वर आई आज आम्हाला सणाला नाही. आणि असं वर्णन करता करता काय सगळ्यांची अवस्था झाली असेल कल्पना करा. आणि या सर्वांमध्ये त्यांना दुःख होतच, त्या व्यतिरिक्तही निवृत्तीनाथांचं दुःख जास्त. माझा शिष्य माझ्या आधी जातोय, पण त्यामध्येच माझी धन्यता आहे असं मानणारे निवृत्तीनाथ डोळ्यात अश्रू पण आणत नाही. आणि माऊली सांगते की ज्या गुरुकृपेमुळे मी हे आज पदाला पोहोचलोय ना, हे चरण मला जवळ मला. तुम्हाला सांगतो हे वर्णन इतकं अप्रतिम आहे ते आपल्याला ते कळत नाही. मी म्हणून तो सांगतो, मी आता आपण सांगूया, पण ह्याच्यामध्ये आपण पुढच्या प्रश्न चालू होतो. सगळे दशमीला आलेले आहेत, मंत्र जागरण, हरी जागरण चालू आहे, कीर्तन चालू आहे, गंजा पथका सगळ्याने मोठा जन्म करतोय आणि इंद्रायणीच्या तीरावर सगळे जमलेले आहेत. पंढरपूर ते पांडुरंग सगळे आलेले आहेत आणि एकच ज्ञानदेवांचा उत्सव चालू आहे. ते वातावरण सगळं आहे. सगळ्यांनी जाऊन इंद्रायणी नदीवर आंघोळ केलेली आहे. दशमीला ग्राम प्रदक्षिणा केली आहे. लक्षात घ्या, आळंदीमध्ये ग्राम प्रदक्षिणा जास्त महत्व आहे. आणि ते ग्राम प्रदक्षिणा करत करत परत ते आलेले आहे. आणि आल्यानंतर रात्री हरिजागर होतो. मी इथे जरी गेलं पालखीमध्ये निवडून गौरवापाशी किंवा ह्याच्यामध्ये रात्री हरिजागर असतं. आणि ते ठरलेलं असतं कोणी काय करायचं, पण रात्रभर हरी नावाचा गजर केला जातो, वेगवेगळे कीर्तन सांगितलं जातं, वजन सांगितलं, आख्यान असतं आणि हे केलं जातं. तसं तिथे दशमीला रात्रभर सगळेजण जागले होते. दुसऱ्या दिवशी एकादशी सगळे उठले, इंद्रायणीला गेले, आंघोळ केली, उपास होता एकादशीचा. एकादशी व्रत सगळ्यांनी केलं आणि सगळ्यांनी कीर्तन झाली, आनंदाचा दिवस काढलेला आहे. आणि हे करता करता माऊलीचं चित्त वर लागलं होतं आणि निवृत्तीनाथ की त्यांच्या पाठीमागे सुद्धा होतं. सगळ्यांनी कीर्तन झाले. त्या दिवशी एकादशीला नामदेव महाराजांचं सुद्धा कीर्तन झालं. आणि कीर्तन जाऊन सभा संपली, एकादशी संपली आणि उद्या द्वादशी आहे. आणि द्वादशी म्हटल्यानंतर एकादशीचं पारायण सोडायचं. एवढी लोक जमलेली आहे, स्वयंपाक किती लागेल. सगळ्या संतांनी जेवायचं करायचं. आणि मग त्यावेळी रुक्माई स्वतः राई रुक्माई बरोबर आहे. त्या तिघी चौघांनी स्वयंपाक केलाय.
संपूर्ण संत लोकांना पारायणासाठी त्यांनी सगळा स्वयंपाक केलाय. आणि भक्तांना त्याचे लोकमाई तिथे काय कमी अन्न पण राहतील, कमी ते कमीच नाही काही, म्हणजे उन्नती घाला. कुठे घालायचं पंक्ती? सकाळची वेळ द्वादशीला पारायण व्हायचंय, कुठं घालायचंय? तर सोन्याचा पिंपळ त्याच्या खाली सगळे संत बसा आणि पिंपळाच्या झाडाही संतांनी द्वादशीचं पारायण कधी झालं? स्वतः श्रीहरी म्हणजे कृष्ण विठ्ठल पंक्ती वाढायला होतं. संतांचं महत्व बाकी तेवढं. आणि मुख्य नैवेद्याचं ताट माऊलीच्या पुढे ठेवलेलं आहे. कल्पना करा, ज्यांना ह्याच्यामध्ये काही नको, पण तो परमेश्वर त्यांना तो देत आहे, तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी सगळे लोक जमले. सगळे संत आहेत, सगळ्या संतांची नाव घेत नाही, पण एवढे संत असतात किती करतात. दुपारी 2 प्रहरपर्यंत जवळजवळ 4-4:30 पर्यंत पंगतीच होत्या. सकाळी सुरू झालेली पंगत दुपारी होते आणि मग द्वादशीला कानोजी पाठ कीर्तनाला वगैरे राहतात केंदूरचे, त्यांचा अधिकार तेवढाच मोठा होता. आणि मग त्या ठिकाणी महाराजांचं कीर्तन चालू झालं. ज्ञानेश्वर महाराज कीर्तन ऐकण्याचा पोचता आणि पुढच्या आता जायचं कुठे? माऊलीची समाधी घ्यायची कुठे? रचायची कुठे? तेव्हा देवाला विचारतात, देवा कुठे? देव सांगतात निळकंठाला विचारा कुठे. निळकंठाला सांगतात की तुझ्या पुढचा जो गंगे आहे ना तो हलव. म्हणून त्यांनी पांढरा नंदी त्यांनी सांगितलं. अभंगामध्ये वर्णन आहे, शिवाचा पांढरा नंदी हलवला आणि तिथून खाली उतरायला पायऱ्या. तिथे विष्णूंनी तर केलेली जागा आहे असं सांगितलं. म्हणजे ती जागा आली कुठे? म्हणजे तुम्ही जर गेला आळंदीला तर हे कुठं आहे असं जर म्हटलं तर सिद्धेश्वरचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे समोरचा एकदा अजानवृक्षाची बाग आहे. त्यांना अजानवृक्षाच्या बागेच्या पलीकडे 2 खणातली मोठी खोली होती. खाली उतरायला पायऱ्या आहेत. कुठून पायऱ्या आहेत? तर नंदी तिथे आहे ना, त्या नंदीला जर तुम्ही प्रदक्षिणा घातली तर उजवीकडे येऊन डावीकडे आला तर डावीच्या खाली आजही तुम्हाला तिच्या पायऱ्या दिसतात. त्यांनी ती जागा ठेवलेली आहे की माऊली कुठे गेली आणि कशी गेली. आणि ती 2 परस खाली जागा. आणि हे सांगितल्यानंतर नामदेवांनी आपल्या मुलांना सांगितलं. नामदेवांना 4 मुलं आहेत, नारा, महादा, गोविंदा. मी महाद. त्यांनी तिथे गेले, खाली उतरले की साफ केली, झाडून काढली, गायीच्या शेणाने सावरली ती जागा. आणि म्हणे देवा आता समाधी द्यायचं काय तयारी करायची? काय लागेल तुम्हाला? माऊलीच बसायची काय लागेल? तेव्हा देवाने सांगितलं एक धुत वस्त्र घ्या, बेल फळे, गर्भ आणि तुळशीचा मंजुळा आणि सगळ्यांनी हे केलेलं आहे. त्यांना सगळ्यांना सामान जमवलंय. नामदेवांनी मला आतमध्ये गेली, त्या जागेवर सारवण जागेवर पांढरं वस्त्र अंतरलंय, त्याच्यावर गर्भ ठेवलंय, तुळशी ठेवलंय, वेळ ठेवले आणि जागा सज्ज करून केली. माऊली पूर्ण सूर्य त्याप्रमाणे तेजस्वी होते. ते तेज मावत नव्हतं शरीरामध्ये. म्हणून आता काय करायचं?
या विश्वात्मक देवतेकडे जायचं आणि ते विश्वात्मक देवतेकडे जाऊन आपण त्यांच्यामध्ये विलीन व्हायचंय आणि हा प्रसंग आता येणार. राजमाळ उठल्या, माऊलीला स्नान घातलंय, लक्षात घ्या, स्नान घातलंय, सगळ्यांनी सुगंध लावलेला आहे, पंचारती लक्ष्मी त्यांनी ओवळलेली आहे आणि माऊलीला मग ऑप्शन करणार. पुढे घेऊन तिला सोपान मुक्ताबाई हे सगळे पुढे आहे. नामदेव विसवत बाकी सगळे मागे आहे आणि माऊलीला ऑप्शन करण्यात आले. माऊली प्रसन्न चेहऱ्याने ते बघत आहे आणि मग हे झाल्यानंतर 108 नामजपांमध्ये नमस्कार माऊलीने केलेला आहे. कोणाला? श्रीहरीला. आता कोण श्रीहरी? जो आतमध्ये तोच श्रीहरी. आपल्याला जे म्हणतात ना आपल्याकडे की तुम्ही देवाच्या पाया पडा, म्हणजे कोणता देव? बाहेरचा देव काय? आत्मा राम हा देव आहे. आणि मग त्या ठिकाणी 108 वेळा माऊलीने नमस्कार केला आहे आणि गुरुला वंदन केलंय. लक्षात घ्या, गुरु इतका श्रेष्ठ असतो, गुरुच्या पदाने देव आपल्याला भेटतो, ही पद्धत आहे. म्हणून पहिला नमस्कार कोणाला करायचा असेल तर गुरुंना करायचा. कारण मला जर देवाची भेट घालून देणारा कोण असेल तर तो एकच आहे, तो माझा गुरु. आणि मग गुरुचरणावर सिद्ध व्हा. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा की ज्ञानेश्वर महाराजांची जी पुण्यतिथी आहे ती त्रयोदशी आहे, कृष्ण पक्ष त्रयोदशी. अक्कलकोट स्वामींनी पण देह ठेवला तर त्रयोदशी आणि चतुर्दशी एकत्र होती त्या दिवशी. पण ते कार्तिक महिना माऊलीचा आणि महाराजांचा चैत्र महिना. उद्या महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आज आपण त्या विषयात बोलतोय. हा योगायोग नाही, हे माऊलीने केलेलं प्लॅनिंग आहे. कारण आजचा हा जसा प्रसंग आलाय हे केवळ माऊलीमुळे आलेला. आम्ही हा आजचा प्रसंग व्हावा अशी आमची, मी तर माहिती मागला होतं काही लवकर करूया आपण, पण ते त्यांना माहित नव्हतं. द्वादशी आणि त्रयोदशी एकत्र यायला पाहिजे आणि द्वादशी नंतर आज पारणं सोडून माऊली उद्या जाणार आहे. उद्या स्वामींची पण पुण्यतिथी आहे. माझा एवढा ऍक्सिडेंट झाला होता, मी 6वा महिना घरात, आज पहिल्यांदा मी घराच्या बाहेर पडलो. ते पण असं काय करताना की मला माहित नाही काय करायचं, मी कसा तुमच्या पुढे बसलोय ना हेही मला माहित नाही. माझ्या घरातून मला खूप विरोध झाला की तुम्ही जाणार कसे. पण आमचे मित्र आहेत तिथे इंग्लंड, ते म्हणाले मी येतो. आमचे काका मला रिक्षाने घेऊन आले. कसं व्हायचं माहित नाही, चला आणि म्हणजे आम्ही आलो. असं तर माऊलीला ते झाल्यानंतर औक्षण केलेलं आहे. पण औक्षण केल्यानंतर एक हात निवृत्तीनाथाने धरला आहे, दुसरा हात विठ्ठलाने धरला आहे आणि ती गुहेचं नंदी पात्र सारून त्या ठिकाणी आम्ही उतरत उतरत त्या समाधीचे स्थळ होतं ते सारवलं होतं, वस्त्र टाकलं होतं, गर्भ टाकलं होतं. तिथे जाऊन माऊली बसलेली, माऊली बसलेली आहे. पुढे ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. माऊलींनी 3 वेळेला गुरूंना, माऊलीचे गुरु कोण तर निवृत्तीनाथ आणि विठ्ठल पांडुरंग, त्यांना 3 वेळा नमस्कार केला आणि डोळे बंद केले. सूर्य मावळला. सगळे संत तिथे होते. हळूहळू सगळे बाहेर पडले.
शेवटी निवृत्तीनाथ आणि देव बाहेर आले. त्या शिवा नंदीच्या पाठीमागे उभे राहिले आणि नंदीच्या तिथून शिळा लावली गेली. काय अखंड तांडव झाला असेल. सगळ्यांनी जयघोष करून, माऊलीचा जयघोष करून संपूर्ण आनंदी झुंज झाली. नीलकंठाचं देवस्थान आज परत एकदा प्रकाशाने फुलून गेले. पण अशा प्रकारामध्ये निंदा पताका घेऊन सगळे वैष्णव करतात. आणि वर स्वर्गामध्ये सुद्धा गंधर्व, अप्सरा आणि हे वर्षांचा फुलाव करतात. आणि आज गेलेला आमचा एक परत आमच्या ठिकाणी येतोय, तर स्वागत करण्यासाठी हे लोक आपण म्हणतो की देहत्याग करणे, देहत्याग होत नाही हो. आपण सांगतो की महाराजांनी समाधी घेतली म्हणजे काय? देहातीन अवस्थेत त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. देहाचं बंधन संपलं आणि देहाचं बंधन संपल्यानंतर आपण काय करतो? त्या विश्वात मत देवतेकडे जातो. मग आज महाराजांची गाठ पडत नाही का? आज माऊली मला भेटतच नाही का? आजही भेटते. तुम्ही तेवढ्या अर्थ देखील सांगा. स्वामी महाराजांना परवा सांगितलं की महाराजांनी शेवटी सांगितलं काय जाताना, तर त्यांनी अनन्य चिंतयन्तो मां हे कोणी सांगितलंय? भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय का की जो मला अनन्य भावाने शरण घेईल, कसं सततम कीर्तयन्तो मां. तो अनन्य भाव पाहिजे, सतत माझ्या नामस्मरणात पाहिजे आणि निरंतर माझ्या आठवणीत असलं पाहिजे, अनुसंधानात असलं पाहिजे. असं तर केलं तर काय होईल? मी असं केलं तर काय होईल? तर त्या लोकांचा योगक्षेम मी वाहेल हा तिथे दिलेला त्यांनी आश्वासन आहे. योगक्षेम वाहन, त्यांची संपूर्ण योगक्षेम मी चालते. अर्जुना, तू अनन्य भावाने सातत्याने तू मला शरण घे. हेच महाराजांनी म्हटलं जाताना. मग महाराजांनी काय सांगितलं? महाराज सगळं सांगायला काही आलेलं नव्हतं. जे पूर्वी घडलं ते लोक विसरले. महाराजांकडे जायचं का? की माझी कामं व्हायला पाहिजे, माझं हे व्हायला पाहिजे. तर असं न करता अनन्य भावाने गुरुला शरण राहा आणि मग ते अनुभवा. काय योगक्षेम कसा आवडतं. खरं म्हणजे काही बोलता येत नाही ते, वेळ पण होते 6 झाला. आपण मला पण आता सांगायच्या पलीकडे गेलोय मी पण. कारण माऊलीचा प्रत्यक्ष ही जी समाधी आहे ही पण आज तुम्ही परत एकदा गेला तरी तर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी जरी वर दिसली असती तरी खाली जवळजवळ 6 ते 8 फूट खाली आहे. आणि तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो की ज्या ओवऱ्या आहेत ना, ओवऱ्या, त्या ओवऱ्याच्या खालून एक जायला जिना आहे, आजही आहे. पण आता बंद केलं, तुम्हाला जाऊ देत नाही. मी जाऊ. आणि तो अनुभव घेऊन आलाय की त्या वेळेला प्रत्यक्ष महाराज आपल्या डोळ्याच्या आईसाईटला दिसतात. महाराजांचं मला दर्शन झालं काय नाही सांगता, मी महाराजांना पाहिलंय काय नाही सांगता. पण ती अनुभूती जी आहे ना, ती माऊलीची अनुभूती होती. मला सांगायचं प्रत्यक्ष महाराज तिथे मला दिसत होते. पण हे सांगता येत नाही, कारण हे अनुभव सांगता येत. असो तर ज्ञानेश्वर महाराज कार्तिक शुद्ध योगदशीला
हे केलं आणि आम्ही आतापर्यंत आमच्या समूहाने दर या कार्यक्रमाला पुण्याहून आळंदीला जायचो, आळंदीला द्वादशीला मुक्काम असायचो, पहाटे हा कार्यक्रम करायचो आणि पुण्याला परत येतो. असे परत करण्याचा प्रसंग आम्हाला आलाय. त्याचंच भाग्य म्हणून आज मला तुमच्या समावेश हे सगळं सांगता आलं. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव आपण हे थांबूया. थांबण्यासारखं म्हणजे वेळ नाहीये, खूप चांगलंसं वाटतं, पण वेळेचं महत्व आहे. आपण नेहमीप्रमाणे आरती करायची आहे. माऊलीची आरती करू, ही आरती घेऊया आणि नंतर माऊलीची आरती करूया आणि मग आजचा कार्यक्रम संपला.